नमस्कार सर्वांना। तर आज आपण बनवणार आहोत मेथीचे पराठे, जे एकदम भारी क्रिस्पी लागतात आणि आपण टिफिनसाठीही वापरू शकतो आणि नॉर्मली आपण याचा स्नॅक म्हणूनही वापर करू शकतो किंवा नाश्त्यालाही बनवू शकतात। ही एकदम इझी रेसिपी आहे आणि एकदम भारी पद्धतीने मी बनवलेलं आहे, जेणेकरून आपल्याला कधी कधी ना मेथी कडू लागते तर कडू लागणार नाही, काय नाही। तर चला आपण आता स्टार्ट करूया। तर इथे मी एक मेथीचा बन पूर्णपणे साफ करून घेतला आहे आणि त्याला स्वच्छपणे धुवून घेतला आहे आणि धुवून घेतल्यानंतर मी त्याला हवेमध्ये सुकवलं आहे आणि जेणेकरून ते आपल्याला कडू लागणार नाही। मग सुकून घेतल्यानंतर मी याला कापलं आहे बारीक बारीक आणि थोडासा लसूण कुटून घेतला आहे आणि क्रिस्पीनेस वाढवण्यासाठी मी घेतली आहे थोडीशी गोबी आणि गोबीला मी कापलेला आहे। आमच्याकडे गोबी बोलतात, तुमच्याकडे कोबी वगैरे काही बोलत असतील तर चला आपण आता रेसिपीला सुरुवात करूया। तर सर्वात आधी मी ह्याच्यामध्ये मेथी घेतलेली आहे। मेथीवर आपण जे लसूण कुटलं होतं ना, तर ते लसूण घेतलं आहे आणि त्याच्यानंतर कोबी टाकलेली आहे आणि मग आपण ह्याच्यामध्ये थोडेसे ना जिरे टाकूया। हातावरती चोळून आपल्याला ह्याच्यामध्ये थोडेसे जिरे टाकायचे, बाकी आपल्याला ह्याच्यामध्ये कशाचाच वापर करायचा नाही आहे। आणि मेन म्हणजे आपण पराठे बनवणार आहोत कशाचे, गव्हाच्या पिठाचे, एकदम हेल्दी। तर आपण ह्याच्यानंतर थोडंसं ह्याच्यावरतून ना गव्हाचं पीठ टाकूया आणि गव्हाचं पीठ ह्याची मात्रता ना, आपण जेवढी कोबी घेतोय ना तर तेवढीच त्याची मात्रता असली पाहिजे, जास्त पण नाही आणि कमी पण नाही। जेव्हा तुम्ही ते बनवणार ना तेव्हा तुम्हाला त्याचा अंदाजा येईल। तर मी इथे याच्यामध्ये गव्हाचं पीठ टाकलेलं आहे। इन्ग्रेडियंट्स मी परत रिपीट करते, एक आपल्याला बन मेथी पाहिजे आणि आपल्याला पाहिजे पीठ, गव्हाचं पीठ आणि मीठ आणि थोडीशी कोबी। तुम्हाला टाकायची असेल तर टाका, नाहीतर नका टाकू, पण कोबीने ना मस्त क्रिस्पीनेस येते। थोडीशी कोबी आणि त्याच्यानंतर थोडंसं चेचलेलं लसूण। कोबी हे ऑप्शनल आहे, हेल्दी वे आहे म्हणून ते तुम्ही टाकू शकता त्याच्यामध्ये। जर नसेल टाकायचं तर नका टाकू, पण त्याने ना चांगली क्रिस्पीनेस येते। तर मी तुम्हाला हेच सजेस्ट करेन की तुम्ही त्यामध्ये थोडीशी कोबी टाका। तसं पण मुलांना कोबी वगैरे जास्त काही आवडत नाही, ते पराठ्यासोबत तरी ते कोबी खातील। तर मी असं सगळं हे छानपैकी मिक्स करून घेतलेलं आहे आणि मेन पराठे दहीसोबत, शेजवान चटणीसोबत आणि लोणच्यासोबत खूप भारी लागतात। आणि मी ना शेजवान चटणी आहे ना होममेडच बनवली, मी व्हिडिओमध्ये पण दाखवले, मी होममेडच शेजवान चटणी बनवलेली आहे। तर तुम्ही ना माझा तो व्हिडिओ मी पोस्ट केला आहे, तुम्ही सेम तशीच बनवा आणि ती ना 30 दिवस तरी राहते टिकून। माझी अजून पण खराब झाली नाही, 15 दिवस होऊन गेले माझे, अजून पण तशाला तशीच आहे। तर तुम्ही नक्की ती ट्राय करून बघा, तुम्हाला खूप चांगली वाटेल। आपण 1 महिना ती घरामध्ये ठेवून खाऊ शकतो, म्हणजे किती चांगली गोष्ट आहे ना। बाहेरून आपण पॅकेजिंगवाले आणतो तर किती दिवसाची असते आणि किती ना, जर आपल्याला घरी चांगली जर आपण बनवू शकतो तर नक्कीच तुम्ही ट्राय करा। आणि जसं आपण चपात्याचं पीठ मळतो ना, तसं मी इथे पीठ मळून घेतलेलं आहे, सेम टू सेम चपात्यासारखं पीठ मळायचं, जास्त त्यामध्ये काही नाही आणि काय त्याबद्दल सांगण्यासारखी गोष्ट पण नाही। पीठ मळण्याबद्दलची एकदम साधीसुधी अशी रेसिपी आहे। फक्त फरक कसा आहे माहिती आहे का, आपण ह्याच्यामध्ये मेथी टाकतो ना, तर मेथी ना थोडीफार ना अशी चिकचिक होते। तर मग आपल्याला थोडंसं पीठ एकदम जास्त मुलायम पण नाही करायचं, नॉर्मल करायचं आहे। मला असला पीठ मळल्यानंतर ना आपल्याला ह्या पिठाला थोडंसं तेल लावायचं, कारण की मेथी टाकतो म्हणजे जास्त त्यामध्ये चिकचिकपणा नसतो, तो वेगळंच असं चिकट वगैरे असं म्हणजे आपल्या हाताला लागतो असं होऊन जातं। तर म्हणून आपल्याला याच्यामध्ये थोडंसं तेल लावायचं आहे आणि आपण आता ही पराठा बेलायला सुरुवात करू। आणि दुसरं म्हणजे तुम्ही हे पराठे जे आहेत ना, तर हे तुम्ही नॉर्मल पनीरच्या भाजीसोबत वगैरे खूप भारी लागतात खायला, किंवा नॉर्मली आपल्या टॅमॅटो सॉससोबत, दहीसोबत, ह्याच्यासोबत पण चांगले लागतात आणि भाजीसोबतही खूप चांगले लागतात। मी कॉम्बिनेशन ट्राय केलं आहे पनीरची भाजीचं आणि ह्या पराठ्यांचं, तर खूप भारी लागतात। तर आपल्याला ह्याचा एक गोळा बनवून घ्यायचा आहे आणि तो गोळा बनवून घेतल्यानंतर आपल्याला ह्याला पिठामध्ये थोडंसं भिजवायचं, याला पीठ आपल्याला लावायचं आहे आणि पीठ लावल्यानंतर आपल्याला हे पोळपाटवर घ्यायचं आहे आणि पोळपाटाला खाली थोडंसं पीठ लावायचं आणि आपल्याला एकदम आल्हादी हातांनी ना आपल्याला हे करायचं। आपण चपातीला जसं जोर लावतो ना तसं जोर नाही लावायचं, कारण की आपण ह्याच्यामध्ये गोबी पण टाकलेली आहे, खूप सारं पालक पण टाकलेलं आहे। तर मग ह्याला जसं जोर नका लाव आणि जसं तुम्हाला वाटेल की आता हे चिटकणार आहे तर तुम्ही त्यावरती ना थोडंसं ना पीठ लावून घ्या आणि एकदम आल्हादी हाताने ह्याला लाटा
आणि ना मेन म्हणजे ना ह्याचे पराठे आहेत ना, मेथीचे पराठे जास्त मोठे नसतात, नॉर्मली ना पतले नाही करायचे, नॉर्मली एकदम थोडेसे जाडसर ठेवायचे आणि ह्याला ना मेन स्लो गॅसवर फ्राय करायचे. एवढे भारी लागतात ना बापरे, तुम्ही ट्राय करून बघा, खूप भारी लागतात. स्लो गॅसवर थोडं मग त्याच्यामध्ये ना क्रंचीनेस उतरते पूर्णपणे. तर आपला पराठा बनवून झालेला आहे, तर आपण आता ह्याला गॅसवर ठेवूया. मी इथं थोडंसं तेल टाकलेलं आहे आणि त्याच्यानंतर आपण आता ह्याच्यावरती पराठा टाकूया. बघा किती भारी दिसतोय आपला पराठा, एकदम झटपट बनवलेला आहे. आणि आपण याचं पीठही स्टोअर करून ठेवू शकतो 1 दिवस, असं काही प्रॉब्लेम नाही. सकाळी म्हणून ठेवलं तरी आपण हे रात्री स्टोअर करून याचं बनवू शकतात. फक्त एवढी काळजी घ्यायची की जेव्हा आपण फ्रीजमधनं काढणार हे, तेव्हा आपण याला थोडंसं रूम टेम्परेचर येऊन द्यायचं, लगेच थंडच बनवायला सुरुवात करायची नाही. आता आपण मस्तपैकी तव्यावर टाकलं आहे, आता आपण ह्याला पलटून घेऊया. आणि एक तर तुम्ही ह्याला तेलामध्येही भाजू शकता किंवा तुपामध्ये किंवा बटरने, पण बटरने तुपाने खूप भारी लागतं यार, खूप म्हणजे खूप, मला तर खूप आवडतं हे. आणि तेलामध्ये पण म्हणजे तेलासारखंच लागतं नॉर्मली, पण बटरने तुपामध्ये ना ह्याला वेगळाच एक स्वाद येतो. तर तुम्हाला ज्याच्यामध्ये आवडतं त्यामध्ये तुम्ही बनवा. कोणाकोणाला ना बटर आणि तूप असे पदार्थ बिलकुल आवडत नाही असं असतं काही जणांचं. तर म्हणून तुमच्या मनाला जसं वाटेल तसं तुम्ही ते भाजून घ्या. आणि गॅस आपण स्टार्टिंगला थोडासा ना फास्ट केला आहे आणि त्याच्यानंतर ना आपल्याला एकदम ह्याला बारीक गॅसवर भाजायचं आहे. आणि थोडंसं टाईम लागेल, पण बारीक गॅसवर जेव्हा आपण भाजणार ना तेव्हा तो ना पूर्णपणे असा क्रिस्पी होईल. तर बघा ह्याच्यावरती तुम्ही बघू शकता, हा एवढा क्रिस्पी दिसतोय आणि एवढा क्रिस्पी लागत होता ना. तर इथे बघा मी दही घेतलं आहे याच्यासोबत खायला, आणि ही मी होममेड बनवलेली शेजवान चटणी, आणि त्याच्या बाजूला थोडंसं सॉस घेतला आहे. तर शेजवान चटणी तुम्ही नक्की बघून बघा, खरंच खूप भारी आहे. आणि त्याच्यानंतर तुम्ही हे मेथीचे पराठेही खरंच एकदा बनवून बघा. सिरियसली तुम्हाला ना मला आवडत नव्हते हे काय, पण मी एकदा खाल्ले त्यानंतर माझे तर ही फेवरेट डिश बनली आहे. आणि जर कोणाचे ना पराठे जर चिटकत असतील ना, तर तुम्ही खाली पेपर घेऊनही करू शकता. त्या पेपरावरती थोडंसं पीठ टाकायचं आणि मग लाटायचं.